नर्मदे हर अध्याय 8 बककल्प समुद्रोद्भव वर्णन। ओम नमो नर्मदाय। मार्कंडेय उवाच नष्टे लोके पुनश्चन्ये सलिलेन समामृते महार्णवस्य मध्यस्थो बाहुभ्यमंतरम जलम। मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले पुन्हा एकदा प्रलयकालात जग नष्ट झाल्यावर जलमय महासमुद्रामध्ये स्थित असा मी तरू लागलो। नरपश्रेष्ठ, दिव्य 100 वर्षे पूर्ण झालीत। मी थकलो तेव्हा महासागरात तारणाऱ्या भगवान शंकराचे मी ध्यान करू लागलो। ध्यान करत असताना कुंद पुष्पचंद्र गोदुग्धासारखा श्वेतवर्णीय श्रेष्ठ बकपक्षी पाहताच मला आश्चर्यही वाटू लागले। त्या घोर महार्णवात तो पक्षी कुठून आला? अथक तरत असलेल्या त्या बकपक्षाला मी विचारले, या एका अर्णवात पक्षी रूप धारण करून उपस्थित झालेले आपण कोण आहात? दिव्य योग स्वरूप प्रभू मला मोहित करत भ्रमण करणारे असे आपण कोण आहात? हे सर्व मला सांगावे। माझा आपणास प्रणाम असो। तो म्हणाला, मीच श्री महादेव, श्री ब्रह्म व श्री विष्णू। हे वत्स, मीच सर्व जगाचा संहार केला, हे तू जाणत नाहीस का? हे महामुनी, तुझे विश्वाचे माता पिता मीच। या महार्णवात मग्न असलेल्या तुला पाहून मला दया आली, म्हणूनच मी पक्षी रूप धारण करून तुझ्या समोर आलो। या प्रकारे दुःखी होऊन या महासागरात तू का भ्रमण करत आहेस? हे ब्राह्मण, तू शीघ्र माझ्या पंखात प्रवेश कर, म्हणजे तुला विश्रांती मिळेल। देवाने असे सांगितल्यावर हे नरेश्वर, पाण्यात भ्रमण करणारा मी त्या देवाच्या पंखात लपलो। हजारो युगांतर समुद्रात पडलेला मी थव्यापासून दूर राहिलो। हे सुव्रत ब्राह्मण, मी अचानक सर्व दिशात काही नूपूर मिश्रित अद्भुत उत्तम आवाज ऐकले। त्या समुद्राचे जल अचानक संक्षिप्त झाले। हे काय आहे असा विचार करून मी त्या सर्व दिशांकडे पाहू लागलो। तेव्हा वस्त्र आणि अलंकाराने भूषित नूपूर धारण केलेल्या 10 कन्या त्या दिशांसमोर आल्या। कोणी चंद्रासम तर कोणी सूर्यासम कांती असलेली, तसेच अंजनासारखा वर्ण असलेला, तर दुसरी रक्तकमलासमान प्रभा असलेली होती। अनेक रूप धारण केलेल्या प्रिय नाना आभूषणांनी अलंकृत सुव्रतांनी अर्ध्यापाद्य पुष्पमाळा आदी सहित बकरूपी श्री शंकराची पूजा केली। तेव्हा त्या पर्वताकार अद्भुत बकपक्षाने महाघोर समुद्रात प्रवेश केला। हजारो योजन विस्तीर्ण भूमंडलात तो भ्रमण करत राहिला। पंचरत्नांनी युक्त दिव्य स्फटिक मण्याने जडवलेल्या पायऱ्या व तेजस्वी स्तंभांनी मनोरम दिव्य भूमंडलावर हजारो योजन विस्तीर्ण, तसेच त्याच्या द्विगुणित कुपासम पूर्ण प्रसादाने, तसेच उंच माळ्यांनी आणि कल्पवृक्षांनी सुशोभित 60 ध्वजांनी युक्त एक श्रेष्ठ नगर पाहिले। त्या रम्य श्रेष्ठ नगराव्यतिरिक्त विविध रत्नांनी सुशोभित उज्ज्वल पताकान वेदिका सहित शतयोजन विस्तृत आणि द्विगुणित रुंद असे दुसरे नगर पाहिले। त्या संयुक्त नगरांमध्ये एक अतिसुंदर परमपवित्र जलवाली नाना रत्नाशिलांनी युक्त नदी दिसली। तिच्या तटावर वीज सूर्यासमकांती असलेले इंद्रनील, सर्वत्र महानील रत्नाने जडित, कुठे अग्निसमरूपात तर कुठे इंद्रधनुष्य समकांती संपन्न, शिवाय कुठे धुरकट तर कुठे पिवळा आणि कुठे लाल तर कुठे सफेद, अशा प्रकारे अनेक रंगांनी विचित्र अद्भुत दर्शनवाले, तसेच श्री ब्रह्म, श्री विष्णू, इंद्र, साध्य, नंदीश्वर, श्री गणेश, सूर्य आदी देवांनी घेरलेले आणि महालिंग स्वरूप श्री रुद्र दृष्टीस पडले। सर्वत्र अलौकिक आभरणांनी भूषित नेत्र मिटलेल्या सुप्तावस्थेत देवदानवांनाही मी पाहिले। त्यानंतर कमलपत्राक्षी परम सुंदर दशकन्या त्या नदीत स्नान करून मनोहर दिव्य पुष्पांनी त्या पक्षासह तेजलिंगाचे विधीपूर्वक अर्ध्यापाद्य उपचारांनी पूजन करू लागल्या। त्याच श्रेष्ठ नगरात दिव्य शिवलिंगाच्या पूजनानंतर त्या दशकन्या विजासम मेघात विलीन झाल्या। तो पक्षीराज आणि कन्यासह देवगण सर्वच अदृश्य झाले। केवळ शिवलिंगच राहिले, जे मी विस्मयाने पूजित होतो। दुःख मूढ मनस्थितीत मी त्या रुद्रमायेचे चिंतन करू लागलो। त्यावेळी दिव्य वस्त्राभूषणांनी विभूषित विजांप्रमाणे मेघांना प्रकाशित करणाऱ्या त्या सुंदर स्त्रिया संपूर्ण जगाला प्रकाशित करत पुन्हा अवतरल्या।
निदिव्य सुवर्णमय कमळांनी अर्चन करून त्या अलंकृत कन्यांनी त्वरित त्या जलात प्रवेश केला. त्या श्रेष्ठ नगरात श्री महेश्वराची पुन्हा पुन्हा पूजा करणाऱ्या त्या अमर स्त्रियांनी मी पाहतच राहिलो. तेव्हा कमलाक्षी सुंदरीला मी विचारले, हे देवी, श्री शंकराचे पूजन करणारी या नगरात राहणारी तू कोण आहेस? त्या सर्व स्त्रिया कुठे गेल्यात? देवगण कुठे गेलेत? हे महाभाग्यशाली पुण्यशील महेश्वरी, तुला माझा नमस्कार असो. हे सुव्रते, तुझ्या कृपेने हे जागण्याची मी इच्छा करतो. निष्पाप महादेवी, माझ्यावर दया करून मला सांगावी. ती स्त्री म्हणाली, ब्राह्मणा, प्राचीन कल्पात पाहूनही मला तुम्ही कसे विसरलात? तुमचा स्मृतिभ्रंश न हो. मी कल्पवाहिनी देवनदी श्री रुद्र शरीरातून उद्भवलेली श्री नर्मदा नावाने विख्यात आहे. श्री शंकर पूजन करणाऱ्या ज्या अन्य कन्यांना तुम्ही पाहिले, हे मुनिश्रेष्ठ या सर्व कन्यांना तुम्ही दशदिशा समजा आणि पक्षीराजाने युक्त ज्यांच्याद्वारा तुम्ही इथे आलात त्या पक्षी रूपात महायोगी श्री महेश्वरच आहेत. हे महेश्वर शिवपुराणातून इथे आले आहेत. हे ब्राह्मण, ते श्री महादेव तेजोलिंग रूपात स्थित आहेत. सुरासुर जगताचे ते गुरु श्री ब्रह्म, श्री विष्णू, इंद्रदेव द्वारा पूजित आहेत. ज्या कारणास्तव त्यात चराचरात जगाचा लय होतो, त्यास्तव पुराणात महर्षींनी त्याला शिवलिंग संबोधले आहे. त्या परमेश्वराने पूर्ण सर्व देवगणांना मायाद्वारा संक्षिप्त केले. सर्व लीन झाले आहेत, म्हणून हे लोकेश आता ते दिवस नाहीत. ब्रह्मद्वारा पुन्हा सृष्टी निर्माण झाल्यावर ते दृश्य रूप होतील. शिवलिंग पूजन तत्पर अशी मीच नर्मदा आहे. हजारो युगांपासून मी रुद्र सेविका आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, या शिवशंकराच्या कृपेने तुम्हीही अमर आहात. शिवपूजेनेच तुम्ही सत्य आणि दया युक्त सिद्ध झालात, असे सांगून ती देवी अंतर्धान पावली. ते कन्यावचन ऐकून त्या स्त्रिया तसेच बकरूपी श्री महेश्वरही त्यांना महानदीत उतरून अंतर्धान पावलेत. हे राजन, महानदी श्री नर्मदेत विधीपूर्वक स्नान करून पुन्हा त्या शिवलिंगाची पूजा करा. त्यावेळी स्नान करून बाहेर आल्यावर मलाही ते शिवलिंग व त्या देवीचे दर्शन झाले नाही. तेव्हाच वनासह संपूर्ण पृथ्वी आणि सारे लोक उत्पन्न झाले. नक्षत्र, चंद्र, सूर्यासहित जे आकाश दिसत नव्हते ते पूर्वरचित झाले. मीही श्री महेश्वराचे नमन पूजन केले. या प्रकारे मनुष्य लोकातील सर्व पाप ताप दूर करणारी ही अवयव नाशरहित श्री नर्मदा मी बक नामक प्राचीन कल्पात पाहिली. धर्मवृद्धीचे कार्य करणारे धर्मपरायण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदी द्वारा ही महाभाग्य संपन्न श्री नर्मदा सदा पूजनीय आहे. आणि जे लोक एकदा भक्तिपूर्वक श्री नर्मदा जलात स्नान करून महेश्वरीची पूजा करतात ते निसंशय आपल्या सर्व पापांचा नाश करतात. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील बककल्प समुद्रोद्भव वर्णन नावाचा 8वा अध्याय. नर्मदेहर अध्याय 9. श्री नर्मदोत्पत्ती व तिच्यातील स्नान फलादी कथन. ओम नमो नर्मदाय. मार्कंडेय उवाच. पुनः युगांत ते वान्यम संप्रवक्ष्यामि त्रच्छनो सूर्यैरादिपते लोके जंगमेस्तावरे पुरा. श्री मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले. आता दुसऱ्या प्रलयाचे वृत्त मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. पूर्वी चराचरात्मक जग जेव्हा 12 सूर्याने दग्ध झाले, तेव्हा नदी, तलाव आणि समुद्राचाही सर्वतः क्षय झाला. मनुष्य वटकार रहित तसेच सर्व मर्यादाचा विनाश झाल्यावर अनेक रूप इंद्रधनुष्याने सुशोभित मेघांनी आकाश भरले. पुन्हा सर्व जलाने भरून गेले. सर्व समुद्रमय झाल्यावर भगवान शंकर सर्व जगाला उदरात सामावून प्रकृतीचा आश्रय घेऊन झोपले. ते योग स्वरूप प्रजापती हजारो युगापर्यंत समुद्रात प्रवेश करून सुप्तावस्थेत होते. जिथे अनेक पलंगांनी युक्त निर्मळ चमकणाऱ्या शयनगृहात त्या निद्राधीन महात्मा सपत्नीक
महादेव श्री शंकराला भृंगू सनक आदी ब्रह्मलोक निवासी ऋषींनीही पाहिले. ती विश्वरूप धारिणी श्री तसेच तो विश्वरूप श्री महेश्वर दोघेही अगदी गाढ झोपेत होते. त्या अव्यय अविनाशी प्रकृती व पुरुषाला मी सुद्धा पाहिले. त्यानंतर त्या देवचरणाजवळ देवचरण दाबत असताना पद्मलक्षणांनी लक्षित सुंदर कटिक भागवाल्या कन्येला मी पाहिले. सुंदर निर्मळ वस्त्र व नागरूपी यज्ञोपवीत धारण केलेले सर्व आभरणांनी भूषित कमलनयनी श्यामल कन्या मी पाहिली. अशा प्रकारे ही सुंदर विदुषी श्री नर्मदा सुप्तावस्थेत त्या देवदेवेशाची आराधना करत होती. चारी वेदांचे हरण झाल्यावर श्री ब्रह्मदेवही आपला मानसपुत्र भृंगू आदीसह अविनाशी श्री शंकराची स्तुती करत होते. राजन, परमभक्तीने स्वरूप स्थित शिव श्री शंभू महादेवाची ईश्वर संबंधित मंत्राने स्तुती करणारे चारी वेद अकस्मात समुद्रात लुप्त झाले. वेद लुप्त झाल्यावर अज्ञान अंधकारायुक्त श्री ब्रह्मदेव श्री शंकराला जागे करण्यासाठी उपस्थित झाले. श्री ब्रह्मदेवाने विनवले, हे हर पिंगाक्ष श्री महादेव महेश्वर, उठा. माझे सर्व वेद लुप्त झाले आहेत, म्हणून तुमची स्तुती करण्यास मी उद्युक्त झालो आहे. दिव्य अदिव्य चराचरात्मक संपूर्ण जग वेद व्याप्त आहे. वेद ज्ञानाने मी भूत वर्तमानाचे स्मरण करून सृष्टोत्पत्ती करतो. वेदाविना मी सदा मूक अंध आणि जडत्व झालो आहे. वेदांविना माझी गती न ज्ञान शक्ती अभ्यांतर बल उत्साह सर्व नष्ट झाले आहे. हे देव देवेश, त्याविना मला किंचितही स्मरण नाही. तेव्हा हे ईश त्वरित ते वेद देण्यास समर्थ व्हावे. हे संपूर्ण चराचर जग त्याविना जड अंध व बधीर जणू विवेक ज्ञान शून्य आहे. हे सुरेश्वर, स्थानादी 14 लोक शोभनीय आहेत. हे देव देवेश, वेदांविना अल्पशक्ती असा मी तुमच्या समोर नत आहे. निश्चितच वेदांनी ही चराचर सृष्टोत्पत्ती झाली. हे जगद्गुरु, संपूर्ण शास्त्र तोपर्यंत शोभित आहे जोपर्यंत हा वेदरूपी खजिना निश्चल सदा स्थायी आहे. ज्याप्रमाणे सूर्योदयामुळे सारा अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे वेदधारणेने सर्व पाप नाहीसे होते. वेद प्रतिपादित सनातन ब्रह्मतत्व परम सूक्ष्म व जाणण्यास कठीण असले तरी हे हृदयस्थ देव ते मी वेदांनी जाणतो. ते ज्ञेय तत्व वेदांसह लुप्त झाले आहे. हे भगवान श्री शंकर, तुमच्या समोर वेद पठन करताना ते वेद अचानक लुप्त झालेत. श्री महादेव ते सर्व सन्मुख स्थित समुद्रात प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्या विना पृथ्वीला सृष्टी संभव नाही. हे देवेश, ते प्रथित झाल्यावर माझ्या स्मरणात स्थित व्हावेत. हे भगवान श्री शंकर, ही विशाल नेत्रावाली कन्या सर्व जाणते. 1000 युगापर्यंत ती जागृत राहिली आहे. हे श्री शिव शंभू, अशी कन्या कोणी नाही. श्री महादेव, परम बुद्धिमान महात्मा श्री मार्कंडेय ऋषी ही प्रतिकल्पात तुमची उपासना करतात. त्रैलोक्य हितार्थ उत्तम व्रत करतात. परमश्रेष्ठी श्री ब्रह्मदेवाने असे सांगितल्यावर भगवान श्री शंकर मधुर वाणीने श्रेष्ठ नर्मदाला म्हणाले, महाभाग्यशालिनी, या विचारणाऱ्या श्री ब्रह्म समक्ष तूच सांग की श्री ब्रह्मदेवाच्या वेदाचे हरण कोणी केले. श्री रुद्रदेवाने प्रश्न केल्यावर मृगनयनी उत्तरली, श्री महेश्वर, आपण निद्राधीन झाल्यावर वेदांचा जप करणाऱ्या श्री ब्रह्मदेवाकडे आपले दुर्लक्ष झाले. श्री संपन्न महादेव, या भयंकर समुद्रात पूर्वकल्पात उत्पन्न झालेल्या देवांनाही दुर्जय तुमच्याद्वारा प्रथम प्रकट सुरासुरात परम पराक्रमी मधुकैटभ दानवाने सूक्ष्म वायुरूप शरीर धारण करून पठन करणाऱ्या या पितामहांकडून वेदांचे हरण केल्यावर महासमुद्रात प्रवेश केला. महातेजस्वी श्री शंकराने या अमृता श्री नर्मदाचे वचन ऐकून देवश्रेष्ठ शंख चक्र गदाधारी श्री विष्णूचे स्मरण केले. महाराज, सर्व दैवतांकडून पूजित तसेच दानवांचा विनाश करणारे ते देवश्रेष्ठ भगवान श्री विष्णू महात्म्य मत्स्य रूप धारण करून पृथ्वी खाली प्रविष्ट झालेत. त्यांनी समुद्र धुसळला. भगवानांना तिथे पाताळात ठेवलेले वेद दिसले. भगवान श्री विष्णूने त्या महापराक्रमी मधुकैटभ दैत्यांना पाहिले आणि
त्वरित महावेगवान महाबाहू दैत्याचा वध केला. चक्रधारी जगद्गुरु श्री विष्णूंनी ते वेद श्री ब्रह्म देवाला आणून दिले. वेद मिळाल्यावर श्री ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन पुन्हा चराचरात जग उत्पन्न केले. तेव्हा ती सर्व जीवांना पवित्र करणारी श्री रुद्राची सेविका पुण्यशील श्री नर्मदा पूर्ववत जलरूपात वाहू लागली. त्या नर्मदाच्या तटावर देव ऋषी तपोधन महात्म्य प्रसन्न चित्ताने भगवान त्र्यंबकाचे पूजन करू लागले. श्री शंकराची एक मूर्ती त्रिगुणात्मक होऊन श्री ब्रह्म श्री विष्णू श्री शिवशंकराच्या रूपात अन्य कारण भाव प्राप्त होऊन सृष्टी स्थिती प्रलय करते. या तीन मूर्ती जे अज्ञानी दृष्टीभेद करतात त्या पापी पुरुषांना धर्म आणि सिद्धी प्राप्ती कशी शक्य आहे. अशा प्रकारे या तीन नद्या श्री रुद्रोत्पन्न आहेत. एक असूनही श्री गंगा श्री नर्मदा श्री सरस्वती या तीन रूपात या आविर्भूत झाल्यात. सर्व पापांना नष्ट करणारी गंगा तर श्री विष्णूंची मूर्ती आहे. श्री रुद्राच्या शरीरातून उत्पन्न होणारी श्री नर्मदा सुद्धा सर्व पापांचा नाश करते. तसेच त्रैलोक्यात प्रसिद्ध दिव्य रूप इच्छेनुसार गमन करणारी ब्रह्मशक्ती संपन्न देवी सरस्वतीची मूर्ती वाग्विभूतीसाठी स्थित आहे. श्रेष्ठ नर्मदा देवी अनिर्वचनीय शिवशक्ती स्वरूप दिव्य रूपवती यथेच्छ गमन करणारी व सर्वत्र देवांकडून पूजित आहे. सर्व जगात व्याप्त अत्यंत सूक्ष्म रक्षण करती अक्षय अमृतमय श्री नर्मदा उत्तम सर्व सोपान आहे. मनुष्याला संसार सागरात तारणारी श्री रुद्रोत्पन्न आहे. जे श्री नर्मदा जलप्राशन करतात ते पापमुक्त होतात आणि अनादी कालापासून चालत आलेल्या संसाराचा परित्याग करून विशुद्ध मोक्षपदास जातात. जशी गंगा तशीच रेवा आणि सरस्वती. स्नान दर्शन तसेच चिंतनाने त्यांचे पुण्यफल सारखेच सांगितले आहेत. वरदान सुद्धा ही महाभागा श्री नर्मदा विद्वानाच्या मते श्रेष्ठ आहे. दयाळू अंतकरणाने ही अमृत रूप मानले आहे. हे राजन, स्नान आदी मंगल कार्याने तसेच दर्शनाने जे श्री नर्मदात त्रिलोचन भगवानाला नमन करतात ते पापमुक्त होतात. ही महानदी श्री उमा रुद्रांगापासून उत्पन्न झाल्यामुळे लोकांना स्वर्ग प्राप्ती होते आणि म्हणूनच ही पुण्यशील आहे. या प्रकारे श्री शंकराच्या देहापासून उत्पन्न श्री नर्मदाची पवित्र कथा जो ऐकतो तो गंधर्व वयक्षद्वारा उच्च स्वरात गायली जाणारी आपली प्रशंसा ऐकत श्री शंकराप्रती जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदोत्पत्ती व तिच्यातील स्नान फलादी कथन नावाचा 9वा अध्याय पूर्ण झाला. श्री नर्मदे हर. नर्मदे हर. अध्याय 10वा. कल्पांती श्री नर्मदा स्थिती वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच. कस्मिन् कल्पे महाभागा नर्मदेयं द्विजोत्तम विभक्ता ऋषिभिः सर्वैस्तपोयु तैर्महात्माभिः. राजा युधिष्ठिरांना विचारले. श्रेष्ठ ब्राह्मण, परमपूज्य श्री नर्मदा सर्व ऋषी तपस्वी तसेच महात्म्यांपासून कोणत्या कल्पात विभक्त झाली हे विस्ताराने मला सांगावे. कल्पांती जगाला काय त्रास होतो, त्याचे स्वरूप काय असते हेही मला सांगावे. हे निष्पाप, पूर्वीच्या कल्पात ही पहिल्यासारखी स्थिर राहिली आणि हे प्रभू या अंतिम कल्पाच्या हिच्या अवस्थेबद्दल सांगावे. सभेत असे विचारल्यावर श्री मार्कंडेय ऋषींनी सांगितले. ही कथा मी पूर्ण जशी ऐकली तशी सांगतो, तुम्ही सर्व ऐका. या कल्पांशी जोडलेली आधीची कथा फार सुंदर आहे. सर्व जगाचा विनाश करणारा एक भयंकर काळ आला. त्या महाभयंकर वेळेची हिचा विनाश झाला नाही, शिवाय संत महात्म्यांनी हिला विभक्त केले. ती कथा तुम्ही ऐका. श्री ब्रह्मदेवाच्या एक दिवस संपल्यावर युगांत झाला तेव्हा पितामहाचे मानसपुत्र साक्षात त्यांच्या सम श्रेष्ठ सनक, सनंद, सनातन, सनतकुमार आदी महात्म्य आणि दुसरे देवगण यम, इंद्र, वरुण आदी लोकपाल हे लोक सर्व वृत्तांत तत्परने लोक मर्यादेत संरक्षण आपल्या अधिकाऱ्यांच्या वेळेपर्यंत थांबले. त्यानंतर कल्पक्षय झाल्यावर त्यांचे श्रेष्ठ ज्ञान नि आयुचा युग व्यवस्थेवर नाश झाला.
ते भूलोक सोडून भुवलोकात निघून गेले. स्वर्ग महलोकात जन तपलोकात असे सर्व लोक क्रमशः सोडत त्यांनी सत्यलोकाचा आश्रय घेतला. पुत्र पौत्रासह युग सहस्र जोपर्यंत जगत सृष्टी आहे तोपर्यंत ते सत्यलोकात राहिले. ब्रह्मपुत्र जे कल्पादी नव्हते त्यांनी त्रैलोक्य सोडून निराधार परतत्वात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर जे अन्य तपस्वी ब्राह्मण होते ते ज्ञानी सुद्धा परतत्वात समाविष्ट झाले. यक्ष राक्षस पिशाच आणि दुसरे देवगण ऋषी तसेच विविध वर्ण अन्य तलवासी जीवही भूमीसह तेव्हा दुःखी झाले. त्यावेळी 100 वर्ष पाऊस पडला नसल्याने वृक्षलतांचा विनाश झाला. संसार क्षय करणारी ती भयंकर अनावृष्टी होती. ती त्रैलोक्याला व्याकुळ करणारी होती. त्यामुळे सप्त समुद्रही सुकले. तेव्हा क्षुधित लोक दश दिशांना भटकू लागले. अत्यंत दुःखीत असे ते कंदमुळे फळे खाऊन जगत होते. तसेच पवित्र नद्या सागर व विहिरीचे पाणी सेवन करत होते. पण सागरासह त्या नद्याही सुकल्या. कमकुवत जीव आधी नष्ट झाले. नदी समुद्र सुकल्यावर कुरुक्षेत्रात राहणारे 60,000 ऋषी, वानप्रस्थ कष्टमय जीवन जगणारे ब्राह्मण, हिमालयात गहन गुहावासी तपस्वी, ते सर्व ऋषी तहान भुकेने व्याकुळ होऊन माझ्याकडे आले आणि हात जोडून मला म्हणाले, हे महामुनी, नदी सागर पर्वताप्रमाणे सर्व जग शूक झाले आहे. हे ब्राह्मणा, आम्ही तुमच्याबरोबर कुठे यावे की जिथे आम्ही वेळ घालू शकू? तुम्ही दीर्घायू आहात. युगक्षय झाला तरी तुम्हाला मरण नाही. भूत वर्तमान आणि भविष्य सर्व तुमच्या हृदयात वसले आहे. तुम्ही जे जाणता हे महाव्रतधारी, तुम्ही सर्व सांगावे. हे पूज्य, सारे चराचर जग अनावृष्टी नष्ट होऊन दुःखित झाले आहेत. आमचा वेळ घालवण्यासाठी आम्ही काय करावे? हे महाभाग, तुम्ही आमची रक्षा करा, त्यामुळे आम्ही नष्ट होणार नाही. तेव्हा मनात काही विचार करून त्वरित मी ब्राह्मणांना सांगितले, स्त्री पुरुषांचे सर्व कुरुक्षेत्र सोडा. उत्तर दिशा सोडून आपण सर्व दक्षिण दिशेस जाऊ. गाव खेडेगावासहित नगर व मोठ्या नगरांनी शोभित अनेक सिद्धींनी सेवित श्री नर्मदा तटावर आपण सर्व जाऊ. श्री रुद्रांगी मोठ्या मोठ्या वृक्षांनी व्याप्त महाभाग्यशालिनी नर्मदाला आपण सर्व पाहू. तरंग भोवऱ्यांनी युक्त कासव, मासे तसेच विविध पक्ष्यांच्या किलबिलाटासह करोडो ऋषींनी सेवित महेश्वर मतानुयायी भागवत संप्रदायावाले तसेच सांख्याचार्य सिद्धांनी सेवित श्री नर्मदाला आपण पाहू. अनावृष्टीने भयभीत श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर व्रत धारण करत आश्रय तयार करू. त्यानुसार विद्यार्थी व अन्य जनासह श्री नर्मदा तटावर जाऊन सर्व निश्चय स्थित झाले. प्रलय भयाचे स्मरण आणि पूर्ण कल्पाचे चिंतन करून कलियुगातच ते श्री नर्मदा तटावर गेले. श्री नर्मदा तटावर राहताना त्या देवांची 100 वर्षे पूर्ण झाली. मनुष्याची 26,000 वर्ष व्यतीत झाली. तिथे ऋषी राहत असताना एक आश्चर्य दृष्टीस पडले. अनावृष्टीने सर्व लोक नाश पावले. सर्व चराचर सृष्टी सुकून गेली. सर्व युग व्यवस्था छिन्न विछिन्न झाली. हाहाकार माजला. चातुर्य वर्णाला लय झाला. होमबली आदी सर्व कार्य संपले. स्वहाकार व षटकाराने लोक शून्य झाले. शुद्ध आचरणाचा विनाश झाला. अशा भयावह स्थितीत करोडो ऋषीने सेवित ही एक श्रेष्ठ नदी राहिली. त्रैलोक्यात अन्य रमणीय नदी नव्हती. ही पुण्य जलवाली श्री नर्मदा इंद्रपुरी अमरावती सम सुंदर देव मंदिरांनी मनोहर आश्रमांनी स्वर्गातील मंदाकिनी समान शोभून दिसते. वृक्षमय पर्वतांनी युक्त समुद्रोत्पत्तीचे स्थान ती अशी नर्मदा गंगे समान आहे. दोन्ही तटावर सुंदर मंदिरे व सुशोभित स्थाने आहेत, जिथे अग्नीत हवन होत आहे. यज्ञ धूपाने भरलेली श्री नर्मदा अनेक देव मंदिरेने आश्रमांनी तसेच पूजन संस्काराने संस्कृत शिवाय पर्जन्यधारा बरसताना रात्र असल्यासारखे दिसते. मनोरथ सिद्ध करणारी पुण्यदायिनी श्रेष्ठ श्री नर्मदा शोभिवंत आहे. तिथे कोणी पंचाग्नी तप करत आहे तर कोणी अविरोत्र करत आहे. कोणी मुनी उग्र तपस्येत मग्न आहेत. कोणी अन्न ग्रहण करतात तर कोणी केवळ जलसेवन करणारे वायूचा आहार घेतात. आत्मदत्त यज्ञ करणारे सर्व काही परमात्म्याला अर्पण करतात, तर भक्ती मार्गाचा आश्रय घेणारे वैष्णव व्रताचे अथवा शैव व्रताचे पालन करतात. कोणी तपस्वी एक रात्र व्रत तर कोणी द्विरात्र व्रत किंवा कोणी 6 दिवसाचे भोजन करतात.
धर्मशास्त्रानुसार आत्मसिद्धीसाठी कोणी मुनी कृच्छ चंद्रयान तर कोणी अतिकृष्य चांद्रयान करणारे आहेत. अशा तपस्वींमुळे श्री नर्मदा शोभनीय आहे. भेद अभेद दृष्टीने भगवान शंकर केशवाचे भजन पूजन होत आहे. या महाभयंकर कलियुगात ज्याचे असे भक्ती विज्ञान अशी त्या सिद्धी प्राप्त होते. प्रभू मनुष्याला ज्या ज्या देवतांची जशी भक्ती देतो त्यानुसार स्वाभाविक एकता आणि भक्तीने ती देवता अंतकरणात प्राप्त करून त्यातच तो विलीन होतो. जे भेद दृष्टीने भक्ती करतात व महावृक्षरूपी शंकराला सोडून शाखारूपी अन्य देवाचे अवलंबन करतात ते संसाराच्या अनेक योनीमध्ये भटकत पशुपक्षी आदी योनीमध्ये जन्मास येतात. पुन्हा पुन्हा 4 युगात देवयोगी ते स्थावर योनीपर्यंत अनेक योनीमध्ये ये जा करतात आणि पुन्हा जन्म, पुन्हा स्वर्ग, पुन्हा भयंकर नरकात चक्कर मारतात. परंतु सर्वांना उत्पन्न करणाऱ्या श्री शंकरात भक्तिभावाने जो स्थिर होतात, श्री नर्मदा तीरी प्रभूचे भजन करतात, ते पुनर्जन्म घेत नाहीत. आमरण उपासना करणारे काही लोक परब्रह्म प्राप्त करतात. काही तपस्वी 12 वर्षात तर काही 6, 3 किंवा 1 वर्षात, तसेच काही 6 महिन्यात तर काही मुनी श्रीशंकर तसेच यशस्वींनी श्री नर्मदाचा आश्रय घेऊन 3 महिन्यात सिद्ध प्राप्त करतात. संसार दोषाचा समूळ नाश करून शाश्वत ब्रह्माला प्राप्त होतात. अशा प्रकारे घोर कलियुगात शेकडो हजारो मुनी श्री नर्मदा तीराचा आश्रय घेऊन श्री रुद्राला जे महात्मा आणि ब्राह्मण श्री नर्मदा तटावर जाऊन शिवाची त्रिकाल भक्तिपूर्वक तन्मयतेने पूजा अर्चा करतात ते शिव प्रभूला प्राप्त करतात. तसेच ध्यान, पूजन, जप, महाव्रत आदी उपायांनी जे श्री नारायणाचे निरंतर चिंतन करतात ते श्वेत वस्त्रधारी राजहंसाप्रमाणे संसार सागर पार करतात. हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे असे हात वर करून सांगितले जाते. हे सर्वथा सिद्ध आहे की नेहमी श्री नारायणाचेच ध्येय ठेवून चिंतन केले पाहिजे. हे राजन, जे मन इंद्रियांना वश करून श्री नर्मदा तटावर 1 महिना वा पक्षभर निवास करून भगवान शंकराचे पूजन करतात ते महानुभाव साक्षात देवादिदेव श्री शंकर रूपच होतात. कीटक, पतंग, मुंग्या आदी जीव जे श्री नर्मदात मरण पावतात ते दिव्य रूप संपन्न उत्तम कुळात जन्मास येऊन शतवर्ष धर्मपरायण असतात. वाकलेले वृक्ष वेळ आल्यावर श्री नर्मदाच्या प्रचंड लाटाच्या वेगवान प्रवाहात उन्मळून पडतात व पाप नष्ट झाल्यामुळे दैदिप्यमान होऊन स्वर्गाची शोभा वाढवतात. त्याच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत आणि जे समान भक्त श्री नर्मदा तटावर मृत्यू पावतात ते जड अंध मूक ही स्वर्गात जातात. तेव्हा शिवभक्तिपरायण पवित्र ब्राह्मणाबद्दल काय सांगावे. महिनाभर उपवास करून शोषित अंग झालेल्या शिवपूजनाने वा श्री विष्णूबद्दल भक्तिभाव असूनही गती प्राप्त होत नाही. मात्र जे श्री नर्मदा तटावर निवास करून अविनाशी श्री शंकर व श्री नारायणाची मनापासून परम पवित्र्याने पूजा करतात ते सुपुत्र पुन्हा मातेने स्तनपान करत नाहीत. जे मुनी देवपूजित श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन देवभात, सातू, जव आदीने आपला जीवितार्थ चालवतात ते अमर होतात. श्री नर्मदा तटावर जे त्रिकाळ देवपूजन तसेच सदाचार आणि पवित्र होऊन श्री नर्मदेची परिक्रमा करतात ते मलमूत्र, चर्म, अस्थि, श्री शीर यासह आरामात युवतीच्या गर्भाशयात पुन्हा पुन्हा वसत नाहीत. खूप यज्ञ, दान अथवा अन्य तीर्थाचे सेवन करण्याचे काय प्रयोजन. जे श्री नर्मदाच्या उत्तर दक्षिण तटाचे सेवन करतात ते भगवान श्री शंकराचे सेवक होतात. जे श्री शंकराच्या शरीरोद्भव तसेच त्याच्या शरीररूप स्वर्ग सोपानाचे भक्तिपूर्वक श्री नर्मदेचे सेवन करत नाहीत ते संसार वंचित मृत्यू लोकातील जड, पंगू, अंध व पशु समान आहेत. जो श्रेष्ठ ब्राह्मण हे घोर कलियुग पाहू शकत नाही त्याने सर्व आसक्ती सोडून श्री नर्मदा तटावर जाऊन शिवपूजन करावे. अनेक विघ्न पीडित असूनही जे नर्मदा तट त्याजत नाही ते सर्वाचे हितकारी आणि सर्व लोकांना मान्य हे वंदनीय आहे. भृंगू, अत्री, गात्रेय, वंशिष्ठ, कंक आदी किती असंख्य ऋषीमुनींनी नर्मदा जला स्नान करून परमसिद्धी मिळवली. तसेच देवलोकी गमन होऊन त्यांना ब्रह्मपद प्राप्त झाले. नित्य निर्मळ चित्तवाले महात्मे जे या अत्यंत पुण्य पवित्र ज्ञानपूर्वक श्री नर्मदा महात्म्याचे पठन करतात त्यांना भगवान श्री शंकराच्या वचनानुसार निसंशय उत्तम गती प्राप्त होते.
हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कल्पांते श्री नर्मदा स्थिती वर्णन नामक 10वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर. नर्मदे हर. अध्याय 11वा श्री नर्मदा महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच. अहो महात पुण्य तमा विशिष्टा क्षयन याता इह या युगांते तस्मातस्दा सेव्यतमा मुनिर्धैर्या नार्चन स्नान परायणेश. राजा युधिष्ठिराने सांगितले, अहो श्री नर्मदा अति पुण्यादी दायिनी व श्रेष्ठ आहे, जी युगांतीही नष्ट होत नसल्याने ध्याय पूजन व स्नान मग्न महान मुनित्रांना सेव्य आहे, जिचा आश्रय घेऊन धर्मप्रेमी ऋषींना मोक्ष प्राप्त झाला. वेद प्रमाण ऋषींनी सांगितलेल्या त्या अनेक नियमांनी मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते. ते नियम आपल्याद्वारे ज्ञात झालेत. मनुष्य त्या महादेव श्री शंकराच्या नित्यपूजनाने 12 व 6, 8 अर्थात 3-4 वर्षात तसेच महिन्यातही कली दोषातून मुक्त होतो. देवश्रेष्ठ श्री ब्रह्मदेव अथवा जगद्गुरु श्री विष्णूचे पूजन करणारा मनुष्यही निसंशय पाप मुक्त होतो. परंतु हे निष्पाप आपण विस्ताराने सांगावे की गहन संसारात उडालेले सारे जीव स्वर्गात कसे पोहोचतील. माझा हा संशय दूर करावा. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले. अनेक जन्मानंतर मनुष्य जन्म घेतो. या जन्मातही अति प्रयासाने भक्ती उत्पन्न होते. तीर्थदान, उपवास, यज्ञ तसेच देव ब्राह्मणांच्या पूजनाने अतिशय श्रद्धेने मनुष्याला शिवभक्ती प्राप्त होते. यास्त धर्मप्रेमींनी यात श्रद्धा ठेवली पाहिजे. भगवान श्री शंकर ही साध्य असल्याने श्रद्धाच सर्वश्रेष्ठ आहे. हे भरतवंशोत्पन्न राजा, श्रद्धारहित कर्म निष्फळ आहे. शिवभक्तीचा आश्रय मनुष्याने घेतल्यास जन्म सफल होतो. ज्याची भक्ती स्थिर आहे अशा सात्विक, राजसी व तामसिक सर्व लोकांना श्रद्धेनुसार फळ मिळते. सर्व जीव कर्मफळाच्या संयोगाने पुन्हा पुन्हा संसारात येतात जातात. शेकडो जन्म देवांचे भजन पूजन करणारे ज्ञानी पुरुष पापकर्माचा क्षय झाल्यामुळे त्यांनी देवरूप श्री ब्रह्म, श्री विष्णू, श्री महेश्वर रूप श्री शंकराची भक्ती करतात. भगवान श्री शंकरामुळे मनुष्याला निसंशय मोक्ष प्राप्त होतो. पुन्हा जे ब्राह्मण नर्मदा तटाचा आश्रय घेऊन 3 वेदाचा मार्ग अवलंबतात त्यांना परमगती प्राप्त होते. एकाग्र चित्ताने जे पुरुष अविकारी, अनिवासी श्री शिवशंकराची भक्तिपूर्वक पूजा करतात ते त्वरित सिद्ध होतात. अन्यत्र मनुष्याला खूप काळाने कर्मसिद्धी मिळते, पण नर्मदा तटावर ती त्वरित सिद्ध होते. सांख्यशास्त्राने ज्ञाता 6 वर्षात सिद्ध होतात. ज्ञानप्राप्त वैष्णवही पुढे सिद्ध होतात. नदी समुद्राला मिळते त्याचप्रमाणे सर्व योग जाणणारे महेश्वर योग प्राप्त करून प्रलय काळात एकांत मिळवतात. यास्तव सर्व योगात महेश्वर योग श्रेष्ठ आहे. ते महेश्वर श्री शंकराचा परम भक्ती रूप महेश्वर योग प्राप्त करून मुक्त होतात. तसेच भगवान श्री शंकराची पूजा किंवा नर्मदा तटावर श्री शंकराची उपासना केल्यावर पुन्हा मनुष्य जन्म घेत नाहीत. ही गती फार दुर्लभ व कठीण आहे. सर्व पापांचा विनाश करणारी आहे. जीव नर्मदाचा आश्रय घेऊन त्वरित संसारमुक्त होऊन मनुष्याने नित्य नर्मदा स्नान करावे आणि भस्मलेपन करावे. श्री नर्मदा तटावर मनुष्य अल्पकाळात सिद्ध प्राप्त करतो. जो मनुष्य शांत चित्ताने आदरपूर्वक त्रिकाळ प्राप्त मध्यान्ही व सायंकाळी श्री नर्मदेश्वराचे पूजन करतो तो पापी पुरुष सर्व रोगांनी मुक्त होऊन परमगती प्राप्त करतो. पापी मनुष्य सुद्धा 6 महिने नर्मदा स्नान करून शुद्ध होतो. शुद्ध चित्तवाले पुरुष 3 महिन्यात शुद्ध आणि सिद्ध होतात. जसे सूर्यकिरणाच्या स्पर्शाने पर्वताचा बर्फाचे तुकडे होतात तसेच शुभ भस्मकणांच्या स्पर्शाने पाप विलीन होते. सद्योजात आदी मंत्रांनी युक्त भस्माने अभिषिक्त श्री शंकर भक्त ब्राह्मण सूर्यासमान प्रकाशमान असतात. जसे गरुडाच्या भयाने साप पळून जातात तसेच भस्माचे अभिषिक्त झाल्यावर संपूर्ण पाप नष्ट होते. श्री नर्मदा जलाने पवित्र झालेले भस्म जो शरीराला लावतो तो निसंशय पाप समुदायापासून मुक्त होतो. जो पशुपत व्रताचे विधीपूर्वक सांगितलेल्या नियमानुसार पालन करतो, तो धर्मभ्रष्टाचे अन्न वर्ज करतो, तो परमगती प्राप्त करो. मनुष्याचे पाप त्याच्या अन्नाचा आश्रय घेते
त्यामुळे जो त्याचे खातो तो त्याचे पाप ग्रहण करतो. विशेषतः यती धर्माच्या तपस्वीने चंचलतेचा आश्रय घेतल्यानंतर तो निश्चितच नरकात जातो, असे भगवान श्री शंकराने सांगितले आहे. ब्राह्मण चित्त स्थिर ठेवून शिवभक्ती करत असतील तर त्याच्यात संचित पापाचा नाश होतो. परंतु दांभिक, खूप लोभी तसेच चंचल वृत्तीचे पुरुष संभाषण करण्यास व जवळ बसू देण्यास अयोग्य आहेत, अशी वेदाज्ञा आहे. काही लोक मातापित्यांच्या दोषांमुळे, अन्य स्वकर्म दोषांमुळे किंवा मिथ्य ज्ञानाभिमानाने किंवा काही धर्मशास्त्रार्थाच्या विरुद्ध जाणारे क्लेश भोगत असले तरी शैव मतानुसार शिवभक्तीच्या प्रभावाने उत्तम गती प्राप्त करतात. श्रद्धारहित, दांभिक, निंदित दृष्टांताच्या अर्थानुसार चालणाऱ्या दृष्ट अविवेकी पुरुषांना सिद्ध प्राप्त होत नाही. केवळ तीर्थकीर्तनाने निंदित दृष्टी तसेच भावना असणाऱ्या लोकांना सिद्धी मिळत नाही. तीर्थ प्रभावशाली असले तरी शिवभक्तीचा आश्रय घेणारे लंपट लोक नक्कीच नीच योनीत जन्म घेतात. तीर्थदानादीने सर्व पापांचा नाश होत नाही, परंतु अज्ञान वा चुकीचे होणारे पाप नष्ट होते. हे जाणून विधीपूर्वक परमात्म्याचा जप आदी करून ब्राह्मणांना पुन्हा पुन्हा तत्पर राहावे लागते. ऊर्ध्वरूप त्रिलोचन श्री रुद्राच्या मंत्रांचे जे अध्ययन जपादी करतात त्या आसक्ती रहित पुरुषांना 6 महिन्यातच साक्षात श्री शंकराचे दर्शन होते. जे श्री नर्मदा तटावर निवास करतात, इंद्रियावर ताबा मिळवून जे श्री रुद्र संहितेचे दर्श पारायण करतात ते पापमुक्त होतात. श्री नर्मदा तटावर निवास करून जे शिव वा विष्णू पुराणा संहितेचे पठन करतात किंवा श्री शिव अथवा विष्णू लीलांचे विशेष वर्णन करतात ते भाग्यवान श्री शिव शंभूंच्या सानिध्यात जाऊन शिवस्वरूप होतात. प्रलयापर्यंत ते स्वर्गलोकात पूजित असतात. सांसारिक दुःखाच्या निवृत्तीसाठी नंदीश्वराचे शिवालयात देव, ऋषी, सिद्ध, गंधर्वाच्या उपस्थितीत गायली शुभ गीत हे राजा तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. संसार भय नाश करणारी तसेच स्वर्ग आणि मोक्ष देणारी ही पवित्र नंदी गीता आहे. पावलं पावली संसार नष्ट कष्टाने संतप्त तसेच नाना प्रकारे नीच कर्म पाशात जखडलेल्या मनुष्यांनो, जर ही संसाररूपी गहन गुहा सोडून इच्छिता तर सुखासाठी एकच हितकर गोष्ट साधने सावधपणे ऐका. हे इंद्र, तू कपट त्याग कर. यम, तू यातना करू नकोस. वरून तू चित्त शांत ठेव. धनेश, तू लोभ चाचल्या सोड. दीन अथवा आणि सत्पात्रींना सर्व धन दे. जरी तू संसार सागराच्या तरंगाच्या घुसळण्याने व्याकुळ, जन्म मृत्यूचे भयभीत, काम क्रोध लोभ आदीने ग्रासलेला असशील तरी यम नियम आदीने पतित पुरुषाचे परम पावन त्रिशूळधारी शंकर पालन करत नाही का? यम, तू व्यर्थ सर्व सोड. श्री शंकराला शरण गेलेल्या प्राण्याला त्रास देताना तुझे हास्य होईल. प्रत्यक्षात श्री शंकर तुमचा रक्षक आहे. श्री शिव तसेच श्री विष्णू परायण मनुष्याला भयंकर, तर त्याच्या पुढे मृत्यू किंवा अधम यम काय? अशा जीवांना भय कसले? श्री नर्मदा तटावर राहणाऱ्या लोकांचे तसेच भवभारीने दुःखी जीवांच्या भयाचे निवारण करणारे भगवान श्री शंकरच आहेत. दीन जीवांनो, तुम्ही शिवाचेच भजन करा, श्री शिवाचेच चिंतन करा आणि शिवाचीच स्तुती करा. श्री शिवाची पूजा करा, श्री शिवाला नमन करा. ज्ञान तसेच मोक्षाची अपेक्षा करत असाल तर श्री शिवसंबंधी पुराणाचे पठन करा. शिवाय पंचाक्षर नमः शिवाय मंत्राचा जप करा. पंचात्मक तत्वाचे चिंतन करून निज शुद्ध स्वरूपाला जाणून घ्या. केवळ श्री शंकराचे पूजन करा. जर सर्व कल्याणपद पंचमुखी श्री शिवाची पूजा करत असाल तर नाना भव युक्त शोकात शेवट होणार दुःखदायी कर्म करण्यात काय विशेष? संसार रूपी हत्तीचे मदपूर्वक चित्कार व अति कोलाहलात काय अर्थ? जर भगवान शिव शंकराची भावरूपी गंधाने सेवा केली तर हे अजान कर्मवश दुःखपूर्ण विषादाचे काय प्रयोजन?
पाप नाशनार्थ भयंकर भय विनाशक भवानीपती श्री शंकराचा जप करा. श्री नर्मदा तटावर सतत विहार करणारे दुःख विनाशक स्वर्ग मोक्षदाता सुरेश्वर पापनाशक श्री शंकराची सेवा करा. हे जाण देव नदी गंगा सेव्य श्री नर्मदा व तिच्या तटावर स्थित श्री शंकर तसेच श्री विष्णू सोडून वेड्यासारखे भावभक्ती रहित कोणत्या दिशेला जात आहात. पुण्य श्री नर्मदा जलाशय प्राशन करा. सनातन श्री रुद्राचे पूजन करा. पंचाक्षरी विद्या नमः शिवाय असा जप करा. योग्य स्थानाची इच्छा करा. अनेक उपायांनी आपल्या शरीराचा क्लेश देणार काय फायदा. श्री नर्मदेत जाऊन परमपदावरील सुखसाध्य श्री शिवपूजेचे पूजन करा. अशा प्रकारे नंदीश्वराचे कैलास पर्वतावर शिवसमीप लोकपाल देवासमोर जे सांगितले ते मी तुम्हाला आता सांगितले. श्री मार्कंडेय ऋषी पुढे बदले. श्री नर्मदा तटावर राहून स्नानदानात तत्पर नित्य धर्मात व्यग्र असणारा सर्व पापातून मुक्त होतो. विनाविधी जरी नित्य शतवर्ष वेदांचा स्वाध्याय केला तरी तो मृत्यूवारक जपासम असतो. गुणवान असला तरी जसे बीज आणि योनीने अशुद्ध पुरुष श्री शंकराला प्राप्त करू शकत नाही तसेच लालन मंत्र गतायुषी पुरुषाला स्थिर होत नाही. गायत्री जपयुक्त संयमी नियमित चिंतवाला गुणांनी अधिक आहे. अग्नी मिले इच्छेत्व ऊर्जेत्वा आणि नित्यच अग्न अयाही या मंत्राचा तसेच शन्नो देवी या मंत्राचा तटावर राहून जो जप करतो तो पूर्णतया पापमुक्त होतो. अंग शिक्षा व्याकरण आदी उपांग पुराण इतिहास आदी संहित वेदाचे नित्य सावधतेने पठन केले तरी पुरुषाला ते फल मिळत नाही जे संयमी पुरुष गायत्री मंत्राने प्राप्त करतो. वेद पारंगत ब्राह्मण एका श्री रुद्र सुक्ताचा स्वाध्याय करून सर्व पापांनी मुक्त होऊन विष्णू लोकात जातो. आरण्यक सूत्र आदी अन्य जप योग मंत्र ही पुण्यदायक आहेत ज्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊन विष्णू लोकात जातो. श्री नर्मदा तटावर जे जप दान केले जाते ते अक्षय असते. अशा उत्तम व्रताचा संकल्प करून जे नर्मदाचा आश्रय घेतात ते मरणोत्तर अविनाशी वैष्णव शैवपद प्राप्त करतात. काही अप्सरांनी सेवित असे लोक सत्यलोकात जातात. काही सूर्यलोकात प्रलयापर्यंत निवास करतात. राजश्रेष्ठ अशा प्रकारे या वर्तमान लोकात कुरुक्षेत्र निवासी 10 करोड ऋषी माझ्यासह श्री नर्मदा तटावर निवास करतात. हे महाभाग ते फलमूल आहार करून शिवपूजन करतात. समय संख्यानुसार शतवर्षाचा अर्थात मानव समयानुसार 26,000 वर्षाचा काळ लोटला. राजश्रेष्ठ संधी काल व्यतीत झाल्यावर मानवाची 100 वर्ष राहिली. त्यानंतर लोकांचा विनाश करणारी अनावृष्टी झाली त्यामुळे संपूर्ण जगाचा भयंकर विनाश झाला. इथे काही जे वेद पारंगत ज्ञानी सिद्ध ऋषी होते त्यांच्या प्रभावाने इंद्रदेवाने पर्जन्य वृष्टी केली. सर्व दूर पर्जन्याचा वर्षाव झाला. पाऊस झाल्यामुळे त्या सर्वांचे निर्वाह साधन सिद्ध झाले. महासिद्धी मिळण्यासाठी इच्छा करणारे महात्म्य इंगुदी बेल आदी श्री नर्मदा तटावर उगवलेल्या फळांनी तो फळ काळ व्यतीत करत होते. नंतर युगांत समयी कलियुग शेष राहिला असता सर्व चराचर जग शुष्क झाले. त्यावेळी वृक्ष औषधी झुडपे तृणविरहीन सारे भूमंडळ अवर्षाने अतिशय झरझर झाले. ते तहान भुकेने व्याकुळ ऋषी हजारोच्या संख्येने युग स्वभावात प्रवेश करून हीनसत्व झालेत. जेव्हा होमाचा स्वाहाकार नष्ट झाला प्रलय काळ उपस्थित झाला व लोक म्हणू लागले आम्ही काय करावे कुठे जावे आमचा रक्षक कोण. तेव्हा मी त्यांना धीर दिला की पुन्हा पुन्हा घाबरू नका. या प्रकारे अनेक कालबद्दल मी पाहिले आहेत परंतु श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन मी ते सर्व व्यतीत केले. युगक्षय झाल्यावर श्री नर्मदा देवीच आपले रक्षण करणारी आहे. श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या रक्षणार्थ दुसरा मार्ग नाही. हे सर्व देव जीवांची जननी आहे. पितामह तसेच अनेक पितृगण सारे या महानदीचा आश्रय घेऊनच स्वर्गात पोचले. भृंगू आदी माझे 7 पूर्व पितामह पवित्र स्मित हास्य देणारी माझी पत्नी आणि माझी माता तसेच भार्गव पुलश्य पुलह वशिष्ठ आत्रेय काश्यप
याशिवाय महाभाग्यशाली नेमव्रताचे आचरण, त्यामुळे हिचा कधी त्याग करू नये. यासारखी त्रैलोक्यात उत्तम फळ देणारी अन्य नदी नाही. श्री नर्मदा तटावर निवास करणारे अनेक महात्मा अनेक द्वंद्व, सुख दुःख न तहान भूक आदी महाभयापासून मुक्त होतात. या कारणास्तव इहलोक परलोकात उत्तम श्रेय मिळण्याची इच्छा करणाऱ्यांनी श्रेष्ठ नदी श्री नर्मदाचे सर्वार्थाने सेवन केले पाहिजे. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा महात्म्य वर्णन नावाचा 11वा अध्याय येथे समाप्त झाला. नर्मदे हर. नर्मदे हर. अध्याय 12वा. श्री नर्मदा स्तोत्र वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. एतच्छ्रुत्वा वचो राजन् संदृष्टा रशयोद्भवन् नर्मदास्तोतुमारब्धाः कृतांजलिपुटा द्विजाः. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, राजा, हे वचन ऐकल्यावर सर्व ऋषी खूप प्रसन्न झाले. ते ब्राह्मण हात जोडून श्री नर्मदाची स्तुती करू लागले. पवित्र जलयुक्त नर्मदा तुला नमस्कार असो. मगर वाहन असलेली श्री नर्मदा तुला नमस्कार असो. पाप विमोचना तुला नमस्कार असो. हे सुरनना देवी तुला नमस्कार असो. हे पुण्य जलाश्रही नमस्कार असो. हे शुभदे विशुद्ध सत्वयुक्ता सुरसिद्धांनी पूजित आणि तीर्थांनी सेवित तुला नमस्कार असो. हे श्री रुद्रागोपन्न श्रेष्ठ देवी तुला नमस्कार असो. हे समुद्रागामिनी वरदाती कल्याणमयी तुला नमस्कार असो. लोक परलोकी सौख्यदायिनी अनंत जीवाश्रयदाती निर्मल निष्पाप माते तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. नद्यांमध्ये श्रेष्ठ पापहरण करणारी विचित्र कर्मयुक्त गंधर्व यक्ष सर्प सेवित सनातनी प्राणीगणावर दया करणारी हे देवी तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. मोठे हत्ती म्हैस रानडुकरांनी सेवित अनेक तरंगमाला युक्त देवी आम्ही सर्व नत आहोत. हे वरदायिनी सुखदायिनी आम्हाला पशुपाश बंधनातून अज्ञानातून मुक्त कर. जोपर्यंत जोरदार वायू वेगामुळे उठणाऱ्या तरंगांनी युक्त तुझ्या पवित्र जलाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत अनेक अशुभ पापबंध मनुष्य नरकात भ्रमण करत राहतो. हे सुंदर कमलाक्षी, अनेक दुःख भयपीडित अनेक पाप वेष्टित रागद्वेष शोक मोह आदी द्वंद्वयुक्त भरकटलेल्या मनुष्याचा तू गती देतेस. नद्या तुझ्या भेटीने निसंशय परमपवित्र होतात. महात्म्यांनी पूजित जशी तो दुःखाने व्याकुळ जीवांना अभय देतेस. हे माते, चंद्र सूर्य किरणांनी स्पर्शी तुझे जल स्पर्श होताच परमपद देते. मग तुझ्या पाण्यात डुबणारी पाषाण शिवत्व भाव प्राप्त करतात. यात काय आश्चर्य. हे भगवती, जोपर्यंत महावायूने उसळलेल्या लहरींनी युक्त तुझ्या पवित्र जलाचा आश्रय घेत नाही तोपर्यंत पापपूर्ण शरीर युक्त दुःखाने व्याकुळ मनुष्य नरकात भटकत राहतो. हे देवी, अनार्थ भिल्ल आणि राक्षस तुझे जलपान करतात. घोर भयाने निसंशय मुक्त होतात. यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. या दूषित कलियुगात सर्व सरोवर नद्या सुकतात, परंतु हे देवी तू सदैव जलपूर्ण दिव्य आकाशगंगेसम शोभित आहे. हे वरदायिनी श्रेष्ठ माते, तुझ्या कृपा प्रसादाने हा काळ आम्ही यथायोग्य घालवून तुझ्या सुप्रसादाने श्री शंकराला प्राप्त करावे अशी कृपा कर. माते सम तू माझी रक्षा कर. पर्जन्याविना भयंकर असा काळ तुझ्या कृपेने आम्ही पार करू. या स्रोताचे जे ब्राह्मण आदरपूर्वक पठन करतात आणि जे शांत पुरुष श्रवण करतात ते दिव्यंबर भूषित धर्मयुक्त विमानाने साक्षात श्री शंकराला प्राप्त करतात. जे श्री नर्मदा जलात स्नान करून या स्रोताचे नित्य पठन करतात त्यांना अंती ही श्रेष्ठ नदी नर्मदा त्वरित उत्तम विशुद्ध गती देते. जे प्रातकाळी उठून आणि झोपण्यापूर्वी प्रतिदिन याचे कथन करतात ते पापमुक्त व अंतर्बाह्य निर्मळ होऊन शिव सानिध्य प्राप्त करतात. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नर्मदा स्तोत्र वर्णन नावाचा 12वा अध्याय संपूर्ण झाला. श्री नर्मदे हर.